नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी तुमच्यासोबत अगदी 5 मिनिटात तयार होणारी साजूक तूप बनवण्याची एकदम सोपी पद्धत सांगणार आहे. तत्पूर्वी हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही खूप दिवसाची साय किंवा मलाई स्टोअर करून ठेवली असेल तर त्याचा वास येऊ नये म्हणून तुम्ही ती फ्रीझरमध्ये जर ठेवली असेल तर ज्या दिवशी तूप बनवायचं त्याच्या आदल्या दिवशी ती फ्रीझर या सेक्शन मधून काढून फ्रीज या सेक्शन मध्ये ठेवायची आणि बनवण्याच्या 1 ते 2 तास अगोदर ती रूम टेम्परेचर वरती ठेवायची. आणि त्यानंतर आता मी तुमच्यासोबत जी पद्धत शेअर करणार आहे ती पूर्ण पद्धत तुम्हाला फॉलो करायची. जर तुम्ही महिनाभर ही मलाई साठवत असणार तर नक्की फ्रीझरचा वापर करा. आणि जर तुम्ही हप्त्याभराला मलाई ही साठवून ठेवून नंतर त्याचं तूप बनवत असाल तर फ्रीझर या सेक्शन मध्ये ठेवायची तुम्हाला गरज नाही आहे. आता ही मलाई बघा, मी फक्त हप्त्याभराची एवढी मलाई घेतलेली आहे. मलाई जर छान पद्धतीने तुमच्या दुधावरती यायची असेल तर त्याची सुद्धा एक ट्रिक असते. मी नक्कीच कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेल. तर मी हे 1 घंटा झालं होतं रूम टेम्परेचर वरती ठेवलं होतं, फ्रीझर मध्ये नव्हतं ठेवलं, फ्रीज या सेक्शन मध्ये ठेवलं होतं आणि बाहेर ठेवून 1 तास झाला. त्यानंतर आपल्याला बेलणं घ्यायचं आहे, जे पोलपाट लाटणं असतं ना तेच. लाटणं तुम्ही काही म्हणू शकता. यावरती जर हवं तर तुम्ही याच्या टोकाला तेल लावून घेऊ शकता, पण काहीच गरज नाही कारण आपण तूप बनवणार आहोत. त्यामुळे तुम्ही बघू शकता की हे कशा पद्धतीने होणार आहे. एखाद्या बाउलमध्ये ना जेवढी साय आहे मोठंसं भांडं तुम्ही घेऊ शकता, किंवा जर तुम्हाला बिलकुलच कोणतेही भांडे भरवायचे नसेल तर ज्या कढईमध्ये पातेल्यामध्ये तुम्हाला तूप हे कढवायचं आहे त्याच्यामध्ये सरळ शॉट घ्यायचा आहे. एकाच डायरेक्शनने तुमचा जेवढा स्पीड असेल त्या स्पीडमध्ये तुम्हाला फिरत राहायचं आहे. तुम्हाला दिसेल की मिनिटभरामध्ये ही साय घट्ट झालेली असेल. आता आपण याच्या व्यतिरिक्त बीटरचा वापर करू शकतो, इलेक्ट्रिक बीटरचा वापर करू शकतो. पण तुम्हाला माहिती असेल इलेक्ट्रिक बीटर असेल किंवा बीटर जर आपण घेतलं ना तर त्याच्यामध्ये जेव्हा हे मलाई घट्ट होते ना ती जाऊन बसते आणि मग ते साफ करण्यासाठी नाकेनऊ येतात. त्यामुळे एकदम जबरदस्त असा लाटण्याचा वापर करून तुम्ही हे साजूक तूप बनवू शकता. फक्त 5 मिनिटात बनणारं तूप आहे. 1 मिनिटामध्ये ही जी काही मलाई आहे ही पूर्ण घट्ट होते. जेव्हाही आता तुम्ही बघू शकता मी एकाच डायरेक्शनला फिरवत आहे आणि व्यवस्थितरित्या ही घट्ट व्हायला लागलेली आहे. आता उन्हाळा असला ना तर खाली बर्फ घेतला जातो, पण आता उन्हाळा आहे तरी सुद्धा पाऊस पडत आहे. त्यामुळे आपल्याला काहीच गरज नाही. बाहेर एकदम थंड वातावरण आहे. अगदी विदाऊट बर्फ जरी घेतला तुम्ही तरी चालेल. पण जर फार उष्णता असेल आणि हा व्हिडिओ तुम्ही उन्हाळ्यात बघत असणार तर काय करायचं, डायरेक्टली फ्रीज मधून काढायचे आणि लगेच तूप करायला घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता मी एकदम स्पीडने हे करत आहे आणि इथे स्पीड सुद्धा मी क्लिपचा वाढवलेला आहे. आणि आता हे घट्ट व्हायला लागलं. जर तुम्हाला लाटणं घ्यायचं नसेल तर तुम्ही चमच्याचा वापर करू शकता, जसं की पळी असेल त्याचा सुद्धा वापर केला ना तर जबरदस्त असा रिझल्ट येतो. त्याला तेल वगैरे तूप वगैरे काहीच लावायची गरज नाही. आता बघू शकता फक्त मिनिटभरामध्ये एवढी घट्ट झालेली आहे. आता जसं हे घट्ट होतं ना तर लाटणं जर आपण घेतलं ना तर तुम्ही बघू शकता लाटण्याला काहीच लागत नाही आणि हळुवारपणे जर त्यावरती जर लागलेलं असेल तर जसं आपण फेटत राहतो ना तर त्यावरची पूर्ण मलाई ही निघून जाते, कारण ते तूप सोडायला लागतं. बटर मिल्क वेगळं होतं आणि लोणीचा गोळा आपल्याला मिळतो. तर अशा वेळेस यानंतर जे आहे तुम्हाला लाटणं वापरायची गरज नाही आहे. बघा आता लाटणं जरी आपण फिरवलं ना तरी ते व्यवस्थितरित्या काम करणार नाही. लाटण्याचं काम आपण यासाठी केलं आहे किंवा ते यासाठी काम करतं की मिनिटभराच्या आतमध्ये तुमची साय ती अशा पद्धतीने फेटून तयार करतं. ना आपल्याला घासाच्या वेळेस जास्त झंझट करायची गरज पडत, ना आपल्याला इलेक्ट्रिक बीटर किंवा बीटरचा वापर करावा लागत आणि ना आपल्याला बिलकुल जास्त भांडे भरवण्याची गरज पडत. तर अशा पद्धतीने एक तर तुम्ही चमच्याचा वापर करू शकता, पण खरं सांगू का जेव्हा मला अशा पद्धतीने घट्ट होते ना चमच्याची सुद्धा गरज नाही. कशा पद्धतीने करायची खूप सोपी मेथड आता इथून पुढची मी तुम्हाला सांगणार आहे. मिनिटभरामध्ये अशी घट्ट साय होते आणि त्याच्यात 30 ते 40 सेकंद नंतर तुम्हाला ना साय खूप व्यवस्थितरित्या त्यामधलं जे बटर मिल्क आहे ते वेगळं झालेलं दिसेल आणि त्याचा लोणीचा गोळा हा वेगळा झालेला दिसेल. आपण कितीही ट्राय केलं तर यानंतर जे लाटणं आहे याने व्यवस्थितरित्या ते होणार नाही. तर त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तुमचे हात हे व्यवस्थितरित्या स्वच्छ असे धुवून घ्यायचे. तुम्हाला माहिती आहे तुम्ही खूप सारे महागडे मॉइश्चरायझर हे तुमच्या हात पायाला लावण्यासाठी वापरत असणार, पण तुम्हाला सांगू जेव्हा तुम्ही तूप बनवायला घेता ना तर तुम्हाला एक नॅचरल आणि सगळ्यात मी म्हणेन सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि 100% रिझल्ट देणारा मॉइश्चरायझर मिळेल. ते कसं, आता बघा अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण उंडा मळतो ना, कणिक मळतो त्या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने ते मळायचंय. 30 ते 40 सेकंद सुद्धा जास्त झालेत, लगेच याचा लोणीचा गोळा वेगळा होतो आणि याचं बटर मिल्क म्हणजे ताक हे वेगळं व्हायला लागतं. आता जेव्हा आपण यामध्ये हात यूज करतो ना तर आपल्या हाताला पूर्ण हे लागतं. तर फक्त हात काय करायचं, पाण्याने धुवायचे.
कोणत्याही प्रकारच्या हँडवॉशचा वापर करायचा नाही. तुम्ही बघणार पाण्याने जेव्हा धुणार ना, ते एक चिकटशी लेयर तुमच्या हाताला लागेल. तेच तुमच्या हाताचं एकदम छान असं बेस्ट मॉइश्चरायझर आहे. तुम्हाला कसलंच काही क्रीम लावायची गरज पडणार नाही. एवढं जबरदस्त आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. जर तुमच्या हातापायांना खूप ड्रायनेस असेल ना, तर एक वेळ हे अवश्य ट्राय करून तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की ऑल करा. बघा, लोणीचा गोळा किती मोठा झालाय. अगदी फक्त 1 हफ्त्याची साय मी इकडे वापरलेली आहे आणि एवढा मोठा लोणीचा गोळा तयार झालेला आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या साय जर जमा केली ना, तर घरच्या घरी तुम्ही तूप बनवू शकता. साजूक तूप, भेसळयुक्त तूप तुम्हाला बाहेरून विकत आणायची गरज पडत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचे खूप सारे पैसे वाचतात. कारण साजूक तूप तुम्हाला माहिती आहे खूप महाग असतं. आता काय करायचं आहे, तर ज्या कढईमध्ये तुम्ही हे बनवणार आहात, तर तिथे पुन्हा हा गोळा टाकायचा आणि थंड पाण्याने पुन्हा धुवून घ्यायचा. तुम्ही फक्त ज्या कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये करणार ना, त्यामध्ये जरी केलं ना, तर हे जे एक्स्ट्रा आपला बाउल भरला आहे ते सुद्धा भरत नाही. पण मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं, म्हणून मी ह्या बाउलचा वापर केलेला आहे. आता जर तुम्ही कढईमध्ये केले ना, म्हणजे ज्यामध्ये तुम्ही तूप कढवणार आहात, तर बघा या बाउलच्या आजूबाजूला जे तूप लागलेलं आहे ना, ते सुद्धा वाया जात नाही. आपण तर काढतोच, पण त्याचा जो चिकटपणा असतो तो त्या बाउललाच लागलेला असतो. त्यामुळे तो सुद्धा वाया जात नाही. काहीच वाया घालायचं नाही. अशा पद्धतीने पूर्ण लोणीचा गोळा यामध्ये अशा पद्धतीने धुवून घ्यायचा आहे. म्हणजे आपलं जे साजूक तूप आहे जेव्हा आपण ते कढवतो, तर त्यामध्ये आपल्याला जास्त फेकून देण्याचं काहीच काम पडत नाही. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही साजूक तूप बनवलं, तर तुमची कढई किंवा पातेलं तुम्ही जेही घेतलं असणार भांडं, ते बिलकुल जास्त खराब होत नाही. सो अशा पद्धतीने गोळ्यामधील पूर्ण पाणी आपल्याला एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आहे आणि आता हा गोळा तूप कढवण्यासाठी रेडी झालेला आहे. आता जे बाजूला दिसत आहे ते बटर मिल्क, तुम्ही याचं छास बनवू शकता, फोडणीचं ताक बनवू शकता. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता आणि तुम्हाला वापरायचं नसेल तर कढीपत्त्याच्या झाडाला तुम्ही नक्की टाका, खूप छान वाढ होते. आता बघा, जर मलाई खूप दिवसाची असेल तर अशा वेळेस तुपाचा ना खूप वेगळाच असा सुगंध येतो. जर तो सुगंध तुम्हाला काढून टाकायचा असेल तर काय करायचं, तर त्यामध्ये 2 उपाय तुम्ही करू शकता. पहिला उपाय म्हणजे लवंग. लवंगचे 1 ते 2 लवंग यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा मग नागिनीचं पान असतं ना, म्हणजे खायचं पान आपण त्याला म्हणतो, ते पान तुम्ही इकडे टाकू शकता. त्यामुळे त्यामध्ये जर मलाईचा खूप स्मेल येत असेल, तो सुद्धा नाहीसा होतो. आता बऱ्याचदा असं होतं, की आपल्याकडे टाईम राहत नाही. खरं तर तूप हे मंद आचेवरती छान असं कढवायला पाहिजे. पण जर तुमच्याकडे टाईम नसेल, तर मग अशा वेळेस काय करायचं, तर याचं जे काही गॅसची आच आहे ती मध्यम ते हाय ठेवायची आणि सतत त्याला चमच्याने ढवळत राहायचं. असं केलं तर खाली भांड्याला बिलकुल करपत नाही. तूप अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं, की 5 मिनिटामध्ये तुम्ही साजूक तूप घरच्या घरी तयार करू शकता. सेम पद्धत तुम्ही फॉलो करू शकता. फक्त तुम्हाला असा मोठासा काय करायचा तर चमचा घ्यायचा आणि त्याने कढत राहायचं आहे. आता तुम्ही बघणार आपलं तूप एवढं जबरदस्त होणार आहे. आता बरेचसे लोकं काय करतात, तूप तर बनवतात, पण नंतर काही दिवसांनी किंवा काही महिन्याने त्याचा खूप वेगळा असा स्मेल यायला लागतो आणि ते तूप खराब होतं. त्याचं कारण असतं ते म्हणजे हे शिजवणं. जर तुम्ही अशा पद्धतीने त्यामध्ये जर पांढरं राहिलं असेल, थोडेफार जे आपण साय काढली लोणीचा गोळा, त्यामध्ये शेवटी जे काही उरतं ना, तर ते काळं व्हायला पाहिजे, ब्राउन व्हायला पाहिजे. अशा पद्धतीने रवाळ तुमचं तूप असायला पाहिजे. तर त्यासाठीची टिप सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं, जोपर्यंत यामध्ये जे थोडेफार कण आहेत, ते जोपर्यंत ब्राउन होत नाही, तोपर्यंत गॅसची आच ही मंदच ठेवायची आहे. जर तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवर केलं ना, तर अशा पद्धतीने तुम्हाला खूप सारा यावरती फोम दिसेल. पण घाबरायचं कारण नाही. गॅस बंद केला, तर याला सेटल डाउन होऊ द्यायचं. तुम्ही बघू शकणार वरती एक ब्राउन कलरची तुम्हाला लेयर दिसत असेल, म्हणजे आपलं हे पूर्ण तूप हे रेडी झालेलं आहे. खूप छान असा सुगंध येतो. जर तुम्ही नागिनीचं पाणी यामध्ये टाकलं ना, तर जबरदस्त असा सुगंध येतो. आता हे जे तूप आहे, हे सुद्धा व्यवस्थितरित्या रवाळ होण्यासाठी शेवटी त्यावरती पाण्याचा शिपका मारायचा. रवाळ एवढं भारी होतं ना हे तूप पाण्याचा शिपका मारल्याने, जबरदस्त नाही मारला तरी चालेल, पण रवाळ जे जसं मी तुम्हाला तूप दाखवलं तसं व्हायचं असेल, तर तुम्हाला अशा पद्धतीने पाण्याचा शिपका मारावा लागेल. आता मी अशी स्टीलची केटली केलेली आहे साजूक तूप बनवण्यासाठी. जे घरचं तूप बनलं जातं ते मी याच्यामध्येच ठेवते आणि तुम्ही बघू शकता फक्त 5 दिवसाच्या मलाईमध्ये आपलं केवढं सारं साजूक तूप हे तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर बघा, याचा कलर बघा आणि सुगंध तर अप्रतिम येत होता. शेवटी मी तुम्हाला दाखवते की याच्यामध्ये जर काही राहिलंय का किंवा मग जर तुम्हाला बऱ्याचदा असं होतं की फार कंटाळा येतो साय किंवा मलाई फेटण्याचा, तर मग तेव्हा जर तुम्ही डायरेक्टली साय कढवण्यासाठी ठेवली असेल, तर तेव्हा मात्र आपलं जे भांडं असतं ना, तर ते फार खराब होतं किंवा फार त्याला चिटकलेलं असतं. ते निघत नाही सहसा. तर ते कशा पद्धतीने क्लीन करायचं यासाठी ऑलरेडी शॉर्ट बनवलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. पण मी पुन्हा यामध्ये तुम्हाला नक्की दाखवेल.
तुम्ही बघू शकता अगदी एवढंसं राहिलेलं आहे आणि आपलं साजूक तूप बघा किती मोठं तयार झालेलं आहे. घरच्या साजूक तुपाची बातच काही और असते. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी हे साजूक तूप नक्की बनवून बघा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असणार तर लाईक फॉलो नक्की करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. आणि जेव्हाही तुम्ही साजूक तूप अशा पद्धतीने भांड्यामध्ये काढता तर त्याचं झाकण लगेच लावायचं नाही. पूर्ण त्याला रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं आणि मगच त्याचं झाकण लावायचं. तसं जर केलं तर त्याची वाफ क्रिएट होते आणि साजूक तूप लवकर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे पूर्ण रूम टेम्परेचरवरती येऊ द्यायचं. आता भांडं साफ करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला कढई किंवा भांडं जेही घेतलं असेल तुम्ही ते पूर्ण फुल भरायचं आहे आणि अशा पद्धतीने काठोकाठ त्याचं पाणी टाकायचं आहे. नंतर तुम्हाला यामध्ये सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट घालायचा आहे. तुम्हाला जास्त तामझाम करायची गरज नाही. एकदम जबरदस्त असा हॅक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गरम पाणी टाकू शकता किंवा फुल फ्लेम तुम्हाला करायची आहे. फक्त आपल्याला एक उकळी याला आणायची आहे. जास्त काही टेन्शन नाही आहे. त्यानंतर जो निरमा तुम्ही वापरता ना तो निरमा तुम्हाला काय करायचा आहे तर अशा पद्धतीने पसरवून टाकायचा आहे. लक्षात घ्या निरमा टाकल्यानंतर तुम्हाला याला बिलकुल स्टर करायचं नाही किंवा हलवायचं नाही. चमचा वगैरे काहीच हलवायचं नाही. फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर हे रूम टेम्परेचर येऊ द्या. पूर्ण त्यावरती जर खाली डागलेले असेल पूर्ण वरती येऊन जाईल आणि नंतर ज्या पद्धतीने तुम्ही भांडे घासता त्या पद्धतीने तुम्हाला हे फॉलो करायचं आहे. आय होप तुम्हाला साजूक तूप बनवण्याची एवढी सोपी पद्धत नक्की आवडली असणार. ही पद्धत तुम्ही कधी आजमावून बघितली आहे का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही पद्धत जर केली असेल तर तुम्हाला सोपी वाटली की नाही हे सुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुपाचं भांडं जे आहे ते कशा पद्धतीने साफ करायची ही पद्धत जरी ट्राय केली नसेल तरी नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी. तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचं बिलकुल विसरू नका. चला बाय.